फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर ना आपल्याला इकडे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. मोठ्या साईजचा तुम्हाला किचन पाहायला मिळतो. किती मोठा इंडियन टॉयलेट सुद्धा पाहायला मिळेल. या फ्लॅटचा एक पहिलावाला बेडरूम कॉमन तुम्हाला पाहायला मिळेल. आधी वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम बेडरूम. या मास्टर बेडरूम मध्ये पण मित्रांनो तुम्हाला एक बाल्कनी पाहायला मिळणार आहे. ही बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय. मित्रांनो, बदलापूर स्टेशन पासून चालत अंतरावरती जर तुम्ही 2 BHK फ्लॅट सर्च करताय आणि तुमचा बजेट आहे 31 लाखाच्या आतमध्ये, तर आज मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट मधील मांजरली परिसरामध्ये एक उत्तम असा फ्लॅट घेऊन आलेलो आहे. सेमी फर्निश फ्लॅट प्रोव्हाइड करून देतो तुमच्यासाठी, जो 31 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये असणार आहे. आपला कॉम्प्लेक्स आहे शिवदर्शन कॉम्प्लेक्स, जो बदलापूर स्टेशन पासून 10 मिनिटाच्या चालत अंतरावरती. तुम्ही राईट साईडला जर चेकआउट केला ना, पूर्ण मार्केट एरियाच आहे मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित जर चेकआउट करायला गेलात ना, इकडे पूर्ण मार्केट एरिया इथेच तुम्हाला पाहायला मिळतोय. फक्त रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला रेल्वे पकडायला स्टेशनला जावं लागेल. बाकी सगळ्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तुम्हाला या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूलाच पाहायला मिळणार आहेत. तर नक्कीच इथे जर फ्लॅट खरेदी करायचा असेल तर मला कॉल करू शकता. कॉल करण्यासाठी स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. बिल्डिंगचा आतला परिसर व्यवस्थित पाहून घेऊयात आणि लगेच मित्रांनो 7व्या माळ्यावरती असणारा हा 2 BHK फ्लॅटचा आपण टूर घेऊयात. फायनली मित्रांनो, फ्लॅट पाहण्यासाठी आता आपण 7व्या माळ्यावरती आलेलो आहोत. आता कॉरिडॉरचा परिसर कसा आहे व्यवस्थित दाखवून देतो. इकडे पाहणार ना तुम्हाला एक बॅकअप वाली लिफ्ट पाहायला मिळेल. लाईट गेली तरी सुद्धा मित्रांनो इथे तुम्हाला बॅकअप पाहायला मिळणार आहे. या बाजूला 2 रूम पाहायला मिळतील आणि या बाजूला सुद्धा 2 रूम आहेत. हा मधला जो पॅसेज आहे ना, इकडे तुम्हाला बराचसा स्पेस पाहायला मिळतो आणि इकडे जर तुम्ही पाहायला गेलात ना, तुम्हाला चपला ठेवण्यासाठी बरीचशी जागा आहे. चला लगेच रूम मध्ये एंट्री करूयात. आता फ्लॅट मध्ये एंट्री केल्यानंतर ना आपल्याला इकडे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. तुम्ही ज्या वेळेस आता बाल्कनीमध्ये उभे राहणार ना, तिकडून तुम्हाला अंदाज येईल. हा जो लिव्हिंग रूम आहे ना, हा लगभग 15x9 अशी याची साईज आहे आणि त्याच्यात तुम्हाला 2 फुटाची खाली पाहू शकता बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि बाहेरचा व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे. आता या लिव्हिंग रूम मध्ये काय काय काम केले मी थोडंसं दाखवून देतो. इकडे पाहू शकता क्वालिटी वॉलपेपर लावलेला आहे तुमच्यासाठी आणि वरती पाहू शकता 2 पंखे आहेत, झुमर लावलेला आहे, त्याचबरोबर फॉल सिलिंग केलेले आहे, त्याच्यामध्ये लाईट सेटअप वगैरे सारं काही सगळं करून दिलेलं आहे मी फ्लॅटमध्ये. सेमी फर्निश फ्लॅट देतोय. पुढे जाऊयात मित्रांनो. आता इकडे जर पाहणार ना, तुम्हाला सेपरेट बाथरूम पाहायला मिळतोय. बाथरूमच्या बाहेर आलात ना तर इकडे तुम्हाला बेसिंग पाहायला मिळेल. तुम्ही याच्या अपोजिट ज्या वेळेस येतं ना, तेव्हा मोठ्या साईजचा तुम्हाला किचन पाहायला मिळतो. किती मोठा किचन आहे पाहून घ्या. आणि काय आहे इकडे मित्रांनो, पाहू शकता. तुम्हाला तर माहितीच आहे, प्रत्येक फ्लॅटमध्ये मी किचन ट्रॉली कॉमन नवीन किचन ट्रॉली लावून देतो. हा जरी रिसेल इन्व्हेस्टरचा फ्लॅट असला तरी सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे आपल्याला इकडे. आणि इकडे पाहणार तर इथे सुद्धा सेपरेट 2 फुटाची तुम्हाला बाल्कनी मात्र पाहायलाच मिळणार आहे. बाकी पाण्याची व्यवस्था इथे डेली 1 तासभर पाणी मिळणार आहे. 2 टाक्या लावलेल्या आहेत वरती. इथे त्याला आपण स्टोरेज एरियासाठी असा पॅकअप पण करून ठेवलेला आहे. या पुढे जाऊयात. इकडे पाहणार सेपरेट इंडियन टॉयलेट सुद्धा पाहायला मिळेल आणि याच्या अपोजिट आपल्याला इकडे या फ्लॅटचा एक पहिलावाला बेडरूम कॉमन तुम्हाला पाहायला मिळेल. इथे तुमचा एक बेड आणि या बाजूला तुमचा वॉर्डरोब सुद्धा बसणार आहे. इथे पाहून घ्या, लगभग 2.25 फुटाची तुम्हाला बाल्कनी आणि इथूनच बाहेरचा परिसर पण पाहून घ्या. चांगला डेव्हलप झालेला एरिया आहे. आपण पिजन नेट लावलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा व्ह्यू तुम्हाला दिसला नसेल मित्रांनो. पंखा वगैरे इथे पण लावलेला आहे. या पुढे जाऊयात. आता आपण एंट्री करतोय मास्टर बेडरूम मध्ये. सगळ्यात आधी वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम आणि हा आहे आपला एक डेडिकेटेड मास्टर बेडरूम. या मास्टर बेडरूम मध्ये पण मित्रांनो तुम्हाला एक बाल्कनी पाहायला मिळणार आहे. ही बघा, इथे 2.25 फुटाची बाल्कनी आहे. पिजन नेट इथे सुद्धा लावून दिलेलं आहे. आता त्या एंडिंगनी ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, हा बेडरूम खूप चांगल्या साईजचा आहे. याची साईज जी आहे 10x11 याची साईज आहे. पुन्हा एकदा आपण लिव्हिंग रूम कडे जाऊयात मित्रांनो आणि तुम्हाला मी पुढे अजून थोडी माहिती देत आहे. या फ्लॅटला तुम्हाला जर मित्रांनो खरेदी करायचं असेल ना, तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस तर मी तुम्हाला सांगत नाही, फक्त एक हिंट देतोय. या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल ना तुम्हाला मित्रांनो, 31 लाखाच्या आतमध्येच तुम्हाला हा फ्लॅट मी बसून देणार आहे. गॅरंटेड सांगतोय. तुम्ही पूर्ण कॅश घेऊन आलात म्हणजे चेकने किंवा एनएफटीने जर ट्रान्झॅक्शन केलं ना, तर तुम्हाला मित्रांनो मी 31 लाखाच्या आतमध्ये बसून देण्याचा ट्राय करेल. तर थोडक्यात एक अंदाज घ्या, 31 लाखापर्यंत हा 2 BHK फ्लॅट ऑल इन्क्लुडिंग म्हणतोय, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनचे चार्जेस वगैरे सगळं इन्क्लुडिंग असणार आहे. आता हा फ्लॅट आहे कुठे याची माहिती मी सुरुवातीला दिलेली आहे. आता या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे डाऊन पेमेंट वगैरे किती असायला पाहिजे, होम लोन कसं करणार आहेत याच्याबद्दल माहिती देतो. मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण तुम्हाला सॅलरी 40 ते 45 हजारापर्यंत असायला पाहिजे आणि तुमच्याकडे 3-4 लाख रुपये असतील ना, तरी आरामात या फ्लॅटला खरेदी करू शकता. जर डाऊन पेमेंट जास्त आहे, सॅलरी कमी आहे, त्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. जास्त काही टेन्शनचा माहोल नाही मित्रांनो. सॅलरी स्लिप आहे तुमच्याकडे, बँक स्टेटमेंट आहे, त्याचबरोबर सिबिल तुमचा जर 750 प्लस असेल ना, तर 7.50च्या रेट ऑफ इंटरेस्टने तुम्हाला नॅशनल बँकेतून आपण होम लोन करून देऊ. जसं की HDFC म्हणाल, SBI, ICICI, एक्सिस यांसारख्या नॅशनल बँकेतून आपण होम लोन आरामात करून देत असतो. तुमच्या आयुष्यातलं पहिलंच घर असेल आणि तुम्ही जर 25 लाखाच्या आतमध्ये होम लोन घेतलात तर मित्रांनो तुम्हाला PM आवास योजनेअंतर्गत जे 1,80,000 रुपये मिळतात ना, त्याचाही बेनिफिट तुम्हाला इथे मिळवून देणार आहे. तर अधिक माहितीसाठी कॉल करा. स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे.
अजूनपर्यंत तुमच्या भावाच्या चॅनलला अर्थात MH05 अक्षय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं खाली लाल बटन येत आहे, त्याला क्लिक करा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ फारच मोठा झालेला आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि तुम्हाला भेटतो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.